श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीयेपासून या 3 राशी होणार कोट्याधीश. पैसा, मोठ्या पगाराची नोकरी, फ्लॅट, नवी गाडी, चंद्राची उच्च स्थिती करणार मालामाल. ज्योतिषीय गणनेनुसार 2026 सालची अक्षय तृतीया शुभ आहे. या शुभ प्रसंगी मनाचा कारक असलेला चंद्र आपल्या उच्च राशी वृषभमध्ये प्रवेश करेल. 19 एप्रिल रोजी दुपारी 12:32 होणारे हे संक्रमण विश्वात एक विलक्षण सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल, जी त्या राशीसाठी बंद असलेली सर्व कुलुपे उघडू शकते. विशेषतः या 3 राशीसाठी आर्थिक प्रगती आणि करिअरमध्ये मोठी झेप असेल. कोणत्या 3 राशीसाठी चांगले दिवस सुरू होतील ते सविस्तर बघूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. सर्वप्रथम आहे वृषभ राशी. चंद्र राशीचे प्रेमत गोचर तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. समाजात तुमचा आदर वाढेल. अडकलेला पैसा मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमचा सामाजिक दर्जा वाढेल आणि तुमची प्रतिष्ठा वाढेल. प्रलंबित सरकारी कामे पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले झाल्याने आर्थिक अडचणी कमी होतील. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये नफा होण्याची दाट शक्यता आहे. वृषभ या राशीच्या व्यक्तींसाठी हा योग खूप अनुकूल सिद्ध होईल. व्यक्तिमत्वात आत्मविश्वास वाढेल. सौंदर्य, आरोग्य आणि आर्थिक बाबींमध्ये सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. अचानक धनलाभ किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगार वाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. या राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. पूर्वी अडकलेला निधी परत मिळून दिलासा मिळू शकतो. गुंतवणूकदारांनाही नफा होण्याची शक्यता आहे. तुमची सामाजिक प्रतिष्ठा आणि आदर वाढू शकतो. वृषभ राशीच्या व्यक्तींना हे नक्षत्र गोचर फायदेशीर ठरेल. अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. मानसिक तणावातून मुक्त राहाल. आयुष्यात आनंद असेल. हा काळ या राशीसाठी विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. आयुष्यात सुखसोयी वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. उत्पन्नाचे नवे मार्ग खुलू शकतात. पगारवाढ किंवा अतिरिक्त उत्पन्नाची संधी मिळू शकते. व्यवसायात वाढ आणि नफा होण्याची शक्यता आहे. जीवनशैलीत सकारात्मक बदल दिसू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून प्रतिष्ठा आणि सन्मानातही वाढ होऊ शकते. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. या काळात तुम्हाला अंतर्गत शांती जाणवेल. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी करण्याची आवश्यकता पडणार नाही. प्रेम आणि नात्यांमध्ये एक सौम्य आणि घनिष्ठ संवाद विकसित होईल. तुम्ही तुमच्या प्रियजन आणि कुटुंबाबरोबरील नाते अधिक दृढ होईल. तुम्ही तुमच्या कामाचा आणि अराजकतेमध्ये अडकून राहणार नाही आणि हळूहळू
भविष्य तयार कराल. आर्थिक प्रयत्नांमध्ये कोणतीच मोठी समस्या होणार नाही. सूर्य शुक्राचा हा योग वृषभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक बदलांची नांदी ठरेल. घराची आर्थिक स्थिती लक्षणीयरित्या सुधारेल. कामाच्या ठिकाणी मोठे पद किंवा पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ सुवर्ण संधीचा असेल. परदेशी शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. या काळात वृषभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल जाणवू शकतात. उत्पन्नाचे नवे मार्ग खुलू शकतात आणि अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. विशेषतः दीर्घकालीन योजना आखणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांचा नफा वाढण्याची शक्यता आहे. सामाजिक वर्तुळात तुमचा मान सन्मान वाढू शकतो. काहींना नवीन ओळखीमुळे भविष्यातील संधी मिळण्याचे संकेतही आहेत. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. मनातील इच्छा पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. वृषभ राशीच्या लोकांसाठी शनी आणि बुध यांचा संयोग गुंतवणूक आणि उत्पन्नाच्या दृष्टीने शुभ ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या गोचर कुंडलीतील 11व्या भावात तयार होत आहे. त्यामुळे या काळात कामधंद्यात प्रगती होऊ शकते. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे आणि कुटुंबात सुखशांती राहू शकते. नोकरी करणाऱ्यांना बढती किंवा पगारवाढ मिळण्याचे संकेत आहे. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला धनलाभ होऊ शकतो आणि एखादी मोठी व्यावसायिक डील होण्याची शक्यता आहे. मात्र या काळात खर्च अचानक वाढू शकतो. नात्यांमध्ये गैरसमज टाळणे गरजेचे आहे. तसेच आरोग्याबाबत थोडी काळजी घ्या. शनीचे राशी परिवर्तन वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. विशेषतः करिअर आणि सरकारी कामांमध्ये यश मिळण्याचे संकेत आहेत. उत्पन्नात वाढ होऊ शकते. नवीन संधी मिळाल्यामुळे आर्थिक स्थिती आणखी चांगली होईल. या काळात चांगली सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी काही सोपे उपायही करता येईल. रोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करा. आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा. तसेच सूर्यमंत्राचा जाप आणि केतू शांतीचे उपाय केल्यास शुभ फळे अधिक मिळू शकतात. हा बदल वृषभ राशीसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. व्यावसायिकांना चांगला नफा आणि व्यवसाय विस्ताराच्या संधी मिळू शकतात. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची अपेक्षा आहे आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. नोकरदार व्यक्तींनाही नवीन नोकरी किंवा चांगल्या संधी मिळू शकतात. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी उपलब्ध आहेत आणि नवीन नोकरी मिळण्याचेही संकेत आहेत. तुमच्या मेहनतीचे सकारात्मक फळ मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते. अडकलेला निधी परत मिळण्याची शक्यता आहे. परदेशात काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नवीन ग्राहक मिळू शकतात. कौटुंबिक पाठिंबा मिळेल आणि आत्मविश्वासही वाढेल. याशिवाय आरोग्यात सुधारणा दिसून येऊ शकते. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. प्रेमजीवनही सुधारेल.
परंतु नात्यातील लहान गैरसमज वेळेवर दूर करणे महत्त्वाचे ठरेल. करिअरच्या बाबतीत वृषभ राशीसाठी हा काळ सकारात्मक असू शकतो. दीर्घकाळापासूनच्या समस्या हळूहळू सुटतील आणि कामात यश दृष्टीपथात आहे. नोकरी आणि व्यवसाय या दोन्हीमध्ये नवीन संधी निर्माण होऊ शकतात. तुम्ही संयमाने आणि समजूतदारपणाने वागल्यास सकारात्मक परिणाम मिळू शकता. कौटुंबिक पाठिंबा आणि सकारात्मक घरगुती वातावरण उपलब्ध असेल, ज्यामुळे तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घेता येतील. काम आणि व्यवसायातून नफा मिळू लागेल. मालमत्तेतील गुंतवणुकीतून फायदा होईल. दिलेले किंवा उसने घेतलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन अधिक सुसंवादी होईल. अक्षय योगामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुमच्या सुखसोयी आणि ऐशोआरामात वाढ होईल. या काळात जमीन किंवा वाहन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न साकार होऊ शकते आणि विविध मार्गाने पैसा मिळण्याचीही शक्यता आहे. त्यानंतर आहे कर्क राशी. तुमच्या राशीच्या उच्च राशी स्वामीकडून तुम्हाला आशीर्वादाची कमतरता भासणार नाही. नोकरदार लोकांना पदोन्नतीची चांगली बातमी मिळू शकते आणि त्यांना मानसिक शांती लाभेल. तुम्हाला व्यावसायिक आघाडीवर मोठे यश मिळू शकते. विशेषतः जर तुमच्या कामामध्ये परदेशांचा समावेश असेल तर एखाद्या मोठ्या व्यावसायिक करार निश्चित होऊ शकतो. खर्च थोडा वाढण्याची शक्यता असली तरी तुमचे उत्पन्नही त्याच प्रमाणात वाढेल. हा काळ तुमच्या मनाला शांती आणि समाधान देईल. चंद्र हा कर्क राशीचा स्वामी आहे, त्यामुळे चंद्र शुक्र युती कर्क राशीच्या व्यक्तींना मानसिक समाधानासोबत आर्थिक संधी देऊ शकते. प्रवास, शिक्षण किंवा सर्जनशील प्रकल्पांतून लाभ संभवतो. या काळात भौतिक सुखात प्रचंड वाढ होईल. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल. वैयक्तिक नातेसंबंध अधिक दृढ होऊ शकतात. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होईल. सूर्याचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी असेल. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. कर्क राशीसाठी मंगळाचा राशी बदल सकारात्मक ठरू शकतो, कारण मंगळ तुमच्या कर्मस्थानात येणार आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी वेगाने प्रगती होण्याचे संकेत आहेत. नोकरीत प्रमोशन, नवीन जबाबदारी किंवा नवीन नोकरीची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना विस्तार आणि नफा मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान सन्मान वाढेल आणि नेतृत्व करण्याची संधी मिळेल. रिअल इस्टेट, पोलीस, सैन्य, इंजिनिअरिंग आणि मेडिकल क्षेत्रातील लोकांना विशेष फायदा होऊ शकतो. मात्र कामाचा ताण वाढल्यामुळे मानसिक तणाव येऊ शकतो. ऑफिसमध्ये स्पर्धा किंवा वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवून शहाणपणाने निर्णय घ्या. चंद्राचा मीन राशीतील प्रवेश कर्क राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना
कामात सकारात्मक बदल दिसून येतील. बँक बॅलन्समध्ये चांगली वाढ होईल. वैवाहिक जीवनात गोडी निर्माण होईल. हा काळ तुमच्यासाठी मध्यम असेल. तुमचे आरोग्य चांगले राहील, पण नियमित व्यायाम आवश्यक आहे. तुमच्या जवळच्या लोकांबरोबर मधुर संवादाचा आनंद घेऊ शकता, पण कधीकधी काही छोटे मोठे गैरसमज होऊ शकतात. तुम्ही तुमच्या कामात हळूहळू रणनीती निर्माण कराल. आर्थिक स्थितीमध्ये सर्व काही स्थिर राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. अचानक कोणताही मोठा लाभ होणार नाही हे लक्षात घेऊन सावधगिरीने अचानक काम करण्याचा आठवडा आहे. एकूणच हा काळ आराम आणि ज्ञान यांच्यातील संघर्षाचा काळ आहे. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी असेल. हे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल, तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. या काळात मुलांकडून आनंदी वार्ता येतील. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. तसेच यावेळी तुमच्या वडिलांबरोबरच्या नातेसंबंधात सुधारणा होईल. तुमचा मान सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास घडतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. करिअर व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. या काळात तुमच्या करिअरमध्ये प्रचंड वाढ होऊ शकते. कामाच्या ठिकाणी पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याचीही शक्यता आहे. व्यवसायातील नवीन करार किंवा भागीदारी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. या काळात तुमची संवाद कौशल्ये तुम्हाला पुढे नेतील आणि तुम्हाला आदर व सन्मानही मिळू शकेल. विवाहित व्यक्तींना सुखी वैवाहिक जीवन लाभेल अशी अपेक्षा आहे. या राशीच्या लोकांसाठी बुध महाराज खूप लाभदायक ठरू शकतात. या राशीच्या गोचर कुंडलीत 3ऱ्या आणि 12व्या भावाचा स्वामी बुध आहे, जो मिथुन राशीत गोचर करून 12व्या भावात राहील. अशा वेळी विपरीत राजयोग तयार होईल. त्यामुळे या राशीच्या लोकांना दीर्घकाळ चालत आलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. अनावश्यक खर्चातून सुटका मिळू शकते. आरोग्य चांगले राहणार आहे. अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल आणि अनेक तीर्थक्षेत्रांच्या यात्रा करू शकता. भाऊ बहिणीसोबत चांगला वेळ जाईल. आत्मविश्वासात वाढ दिसेल. संयमाने पुढे गेला तर यश मिळू शकते. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. या काळात करिअरमध्ये यश मिळेल. तसेच पदोन्नतीही मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळण्याची अडकलेली पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. बऱ्याच दिवसापासून अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना विशेष फायदा मिळू शकतो.
ओळखी आणि संपर्कामधूनही लाभ होण्याचे संकेत आहेत. हा काळ कर्क राशीच्या लोकांसाठी खूप अनुकूल असू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते आणि तुमची समज तुम्हाला प्रगती करण्यास मदत करेल. तुम्ही कठीण परिस्थिती सहजतेने हाताळू शकाल. घरात आनंदी वातावरण राहील आणि तुम्ही प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मानसिक ताण कमी होईल आणि तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक उत्साही वाटेल. करिअरच्या दृष्टीने कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असू शकतो. जे नोकरी करतात त्यांना त्यांच्या कामात यश मिळेल. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांवर सकारात्मक छाप पाडाल. तुमच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याचे संकेत आहेत. तुमची ऊर्जा आणि सर्जनशीलता देखील वाढेल. तुमच्या आरोग्यात सुधारणा होण्याचीही शक्यता आहे. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ जीवनात स्थिरता घेऊन येईल. प्रेमसंबंधांमधील दुरावा दूर होऊन गोडवा वाढेल. दीर्घकाळापासून असलेला मानसिक तणाव कमी होईल आणि नोकरीतील अडथळे दूर होतील. समाजात अपेक्षेपेक्षा जास्त मान सन्मान मिळेल. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. व्यवसायात फायदा होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरदारांनाही प्रगतीच्या संधी मिळतील. तुम्ही घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. तुम्हाला तुमच्या कुटुंबांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन अधिक सुसंवादी होईल आणि तुमचे नातेसंबंध अधिक दृढ होतील. एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो. आणि त्यानंतर आहे कन्या राशी. तुमच्या कुंडलीत चंद्राच्या प्रभावाखाली असलेली गुंतवणूक तुम्हाला प्रचंड नफा मिळवून देईल. वडिलोपार्जित मूल्यांचे निराकरण होईल. नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळेल. या काळात नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे. जे नोकरी करतात त्यांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन सुखी राहील. तुम्हाला एखाद्या शुभ प्रसंगात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शिक्षण क्षेत्रात नवीन यश घेऊन येईल. कन्या राशीसाठी मंगळ अष्टम भावात गोचर करणार आहे. हा भाव अचानक बदल, गुप्त लाभ, आयुष्य आणि रहस्याशी संबंधित मानला जातो. त्यामुळे या काळात अचानक फायदा किंवा अनपेक्षित लाभ मिळू शकतो. गुंतवणुकीतून फायदा, विमा किंवा वारसा हक्कातून लाभ होण्याची शक्यता आहे. रिसर्च आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातील लोकांना याचा चांगला फायदा मिळू शकतो. मंगळ हा तुमच्या राशीच्या 3ऱ्या भावाचा स्वामी असल्यामुळे या काळात धाडस, आत्मविश्वास आणि पराक्रम वाढेल. भाऊ बहिणींचे सहकार्य मिळेल. पण अष्टम भावातील मंगळामुळे पोट, रक्त किंवा तणावाशी संबंधित त्रास होऊ शकतो. नातेसंबंधात गैरसमज किंवा वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम आणि समतोल राखणे महत्त्वाचे आहे. या काळात कन्या राशीच्या व्यक्तींना काही अनपेक्षित पण आनंददायी घडामोडी अनुभवायला मिळू शकतात. शुक्राच्या प्रभावामुळे आयुष्यात बदलाची चाहूल लागू शकते. धनलाभ होऊ शकतो. नवे उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. नोकरीत बदल किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. वैयक्तिक आयुष्यातही सकारात्मक बदल होऊ शकतात. नातेसंबंध सुधारू शकतात. विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढू शकतो आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होऊ शकतो. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचा मीन राशीतील प्रवेश खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभ कार्य होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. हा महिना सुख आणि स्थिरतेने भरलेला असेल. प्रेमाच्या बाबतीत तुमच्या व्यावहारिक स्वभाव तुम्हाला गंभीर आणि प्रामाणिक नात्यांकडे घेऊन जाईल. तुमची संघटन आणि नियोजन कौशल्ये तुमच्या करिअरमध्ये नवीन संधी निर्माण करतील. कौटुंबिक बाबतीत तुम्ही तुमच्या प्रियजनांना वेळ आणि लक्ष द्याल आणि तुमच्यात
अधिक सामंजस्य निर्माण होईल. आर्थिक बाबतीत तुमचे सुज्ञ निर्णय गुंतवणूक सुरक्षित करतील आणि हळूहळू तुमची संपत्ती वाढवतील. लहान बदलांमुळे तुम्हाला अधिक उत्साही आणि नैतिकदृष्ट्या चांगले वाटेल. तसेच नियमित दिनचर्या राखण्यासही मदत होईल. तुमचा आत्मविश्वास आणि एकाग्रता तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाईल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील. आयुष्यात मोठे बदल पाहायला मिळतील. या काळात करिअरमध्ये यश मिळेल. तसेच पदोन्नतीही मिळेल. तुमच्या भावंडांबरोबर चांगले क्षण व्यतीत कराल. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा उत्तम काळ आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मानसन्मान पदप्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. या काळात कन्या राशीच्या व्यक्तींना आर्थिक स्थैर्य लाभू शकते. बराच काळ अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मनावरचा ताण कमी होऊ शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होऊ शकतात. भागीदारीत केलेल्या कामांमधून नफा मिळण्याचे संकेत आहेत. काहींना नवीन प्रोजेक्ट्स किंवा संधी मिळू शकतात, ज्यामुळे भविष्यात आर्थिक फायदा होऊ शकतो. आरोग्याच्या बाबतीतही सुधारणा जाणवू शकते. या काळात कुटुंबातील वाद मिटतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्या. नवीन वाहन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी व्यवसायात पदोन्नती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील. आनंदाचे वातावरण असेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवा. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. गजकेसरी राजयोग कन्या राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकतो. या काळात तुम्हाला भाग्याची साथ लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. करिअरमध्ये स्थिरता येण्याची शक्यता आहे आणि नोकरीच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. व्यवसायात नफा आणि विस्तार होण्याचे संकेत आहेत. या काळात तुम्ही कामानिमित्त किंवा कुटुंबांसह देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करू शकता. तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमांमध्येही सहभागी होऊ शकता. मात्र या काळात कामाच्या दबावामुळे तुमचा मानसिक ताण वाढू शकतो. तसेच तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, कारण झोपेची कमतरता आणि थकवा यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. बऱ्याच काळापासून अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात नवीन संधी मिळतील आणि परदेशाशी संबंधित कामात यश मिळण्याचे योग आहेत. या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. मात्र या काळात तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागू शकते आणि परिणाम थोड्या उशिराने मिळू शकतात. तसेच कोणताही निर्णय घाईत घेऊ नका, कारण घाई नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे विचार करूनच निर्णय घ्या. कन्या राशीच्या व्यक्तींना शनीच्या मीन राशीतील परिवर्तनामुळे अनेक चांगले फायदे होतील. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील.
जोडीदाराला वेळ द्याल, मानसिक तणावातून मुक्त राहाल. आयुष्यात आनंद असेल. या काळात तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. त्यांच्या करिअरमध्येही सकारात्मक बदल दिसून येतील. तुम्हाला तुमच्या मोठ्या भावंडांकडून पाठिंबा मिळेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होईल. परदेश प्रवासात किंवा परदेशाशी संबंधित कामात यश मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ असू शकते. कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि काही चांगली बातमी मिळू शकते. सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.